या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। मागील 20 वर्षापासून मुंबई शहरात गोळीबार करून खुनाचा प्रयत्न, जीवे ठार मारण्याच्या धमकीसह खंडणीची मागणी यांसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी उर्फ सिद्धार्थ शेट्टी उर्फ सिद्धू उर्फ सिद उर्फ जॉनी याच्या विरुद्ध मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत। आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी यांनी स्वतःची संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून त्याच्या गुन्हेगारी टोळीच्या आर्थिक फायद्यासह समाजात दहशत निर्माण करणे तसेच गुन्हेगारी जगतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मागील 20 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करून राजकीय व्यक्ती, व्यावसायिक तसेच प्रतिष्ठित व्यक्तीस खंडणीसाठी धमकावत होता। तर गुन्हे शाखा मुंबई ही मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी याच्या मार्गावर होती। चायनामधून डिपोर्टेशन करून आणण्यात आलेला आहे। तो ओरिजिनली वाशीगाव नवी मुंबईचा राहणारा आहे आणि त्याचा मूळ जो ठिकाण आहे घर तो कर्नाटका, उडुपी डिस्ट्रिक्ट कर्नाटकामध्ये आहे। तो सुरुवातीला कुमार पिल्ली गँगमध्ये काम करत होता। नंतर काही दिवस त्यांनी छोटा राजन गँगमध्ये पण काम केलं, पण नंतर त्यांनी स्वतःचा गँग तयार केला आणि त्याचे विरुद्ध जे आपल्याकडे गुन्हे आहेत मुंबई पोलिसांकडे 8 ऑफेन्सेस आहेत आणि 8 ऑफेन्सेसपैकी सध्या 5 केसेस AECला आणि 3 केसेस युनिट 7 क्राईम ब्रांचकडे तपासाधीन आहेत। त्याचे विरुद्ध मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, फायरिंग, एक्सटॉर्शन अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। 4 केसेसमध्ये त्याचे विरुद्ध मोका लावण्यात आलेला आहे आणि ते गुन्हे सध्या तपासाधीन आहेत। तो 2005 पर्यंत इथे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आणि विशेषतः नॉर्थ ईस्ट मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई इथे त्यांनी भरपूर लोकांना, विशेषतः राजकीय नेते, बिझनेसमॅन, बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि बिल्डर्स यांच्याकडून खंडणीचे गुन्हे त्याचे विरुद्ध दाखल आहेत। 2 मर्डरचे पण सिरियस गुन्हे त्याचे विरुद्ध दाखल आहेत आणि तो शेवटी 2002 मध्ये अटक करण्यात आला होता। 2005 मध्ये तो देश सोडून निघून गेला, सुरुवातीला हाँगकाँग आणि नंतर आता जेव्हा त्याला आणले तिथून तो सध्या चायनामध्ये होता। त्याचे विरुद्ध जे 8 गुन्हे पेंडिंग आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये 6 गुन्ह्यामध्ये ट्रायल ऑलरेडी चालू आहे। 1 गुन्ह्यामध्ये त्याचे 7 सहकारी जे आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे आणि तो फरार आहे त्या गुन्ह्यामध्ये। शेवटचा गुन्हा त्यांनी 2023 मध्ये केला, जे त्यांच्या पूर्वीचे गुन्ह्याच्या फिर्यादी आहेत त्याला त्यांनी धमकीचा फोन केला होता एप्रिलमध्ये। तो शेवटचा गुन्हा एप्रिल 2023 मध्ये विक्रोळी पोलीस स्टेशनला दाखल झाला आणि तो गुन्हा पण AECकडे सध्या तपासाधीन आहे। आज सकाळी जेव्हा त्याला आणले चायनामधून, त्याला सकाळी अरेस्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांना त्यानंतर मान्य कोर्टाच्या समोर उपस्थित केला, तर मान्य कोर्टाने त्याला 14 दिवसाची PCR दिलेली आहे। इथे आणल्यानंतर त्याला सकाळी AECच्या गुन्हा क्रमांक 230/19 ओरिजिनली जो विक्रोळी पोलीस स्टेशनला 509/19 2019 म्हणून दाखल झाला होता, या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे। गुन्हा सध्या AECकडे ACP D स्पेशल तपास करतायत त्याची। हा गुन्हा जो आहे त्याच्यामध्ये एक राजकीय नेते जे बिझनेसमॅन आणि बिल्डर पण आहेत त्यांचे विरुद्ध त्यांनी फायरिंग कॉन्स्पिरेसी करून त्यांच्या माणसांनी त्यांच्यावर फायरिंग केली होती 19 डिसेंबर 2019ला आणि त्यामध्ये तेव्हा एक आरोपी वेळेवर स्पॉटवर अटक झाला। नंतर ते सगळ्या तपासामध्ये आणखी पण बरेचसे आरोपी अटक झाले। याची आई पण त्या केसमध्ये अटक झालेली आहे, पण तो तेव्हापासून फरार होता। आणि यामध्ये
हा जो आपला प्रयास आहे, ज्या प्रयासामुळे त्याला आज आणणं शक्य झालेलं आहे, वेगवेगळ्या एजन्सीजनी आपल्याला भरपूर मदत केलेली आहे आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे त्याला आज भारतात आणणं शक्य झालेलं आहे आणि त्याला आता जे त्यांनी गुन्हे केलेले आहेत ते त्यांचे इन्व्हेस्टिगेशन आणि प्रॉसिक्युशन त्याला फेस करावी लागणार आहे। या ऑपरेशनमध्ये क्राईम ब्रांचची जी टीम आहे ते मागील 10 महिन्यापासून त्यांनी भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी अतिशय गोपनीय पद्धतीने काम केली आणि त्यांची चांगली कामगिरीमुळेच सदर कारवाई यशस्वी झालेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंदी में बोलता हूँ मैं अभी। प्रसाद पुजारी उर्फ सुभाष विठल पुजारी, एज 44 ईयर्स, त्याला उसको आज सुबह चाइना से डिपोर्ट करके भारत में लाया गया है। आज सुबह उस आरोपी को सुबह एईसी के केस में अरेस्ट किया गया। अरेस्ट करने के बाद उसको माननीय कोर्ट के सामने उपस्थित किया गया। माननीय कोर्ट ने आरोपी सुभाष प्रसाद पुजारी को 14 दिन की पीसीआर दी है। जो आरोपी है वो ओरिजिनली उडुपी डिस्ट्रिक्ट कर्नाटका का रहने वाला है, लेकिन उसका परिवार बहुत दिनों से वाशी, नवी मुंबई और विक्रोली एरिया बॉम्बे में रहता था। 19 लेट 90s में उसने कुमार पिल्लई गैंग के लिए काम करना शुरू किया। काफ़ी दिनों तक उसने उस गैंग के लिए काम किया। बाद में कुछ दिनों तक वो छोटा राजन के गैंग में भी शामिल था और उसके बाद उसने अपना गैंग बनाया और काफ़ी सारे उसने सीरियस गुने मुंबई की हद में किए। जो उसने गुने किए हैं उसमें से 8 गुने में अभी हमारे पास इन्वेस्टिगेशन या तो चालू है या उनमें ट्रायल चालू है। इन 8 गुने में से 5 गुने एंटी एक्सटॉर्शन सेल और बाकी 3 यूनिट 7 क्राइम ब्रांच के पास तपास के लिए हैं। आरोपी प्रसाद पुजारी ने इसके ऊपर 2 मर्डर के केस, फायरिंग, एक्सटॉर्शन और बाकी जो सीरियस गुने हैं वो उसके खिलाफ दाखिल हैं। 4 केसेस में उसके खिलाफ जो गुने दाखिल हैं उनमें एनसीओसी एक्ट लगाया गया है। रेड नोटिस उसके खिलाफ 2012 में क्राइम ब्रांच ने इशू किया था, तो वो रेड नोटिस भी अभी तक फोर्स में था। 2005 में वो देश छोड़ के बाहर चला गया, तब से वो बाहर रह के गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे। खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरियो कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल। पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील। ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही। स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट। सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर। पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर।